कधी कधी आपली आवड मनात जपून ठेवावी लागते, कारण सगळ्याच गोष्टी नशिबात नसतात आणि सगळ्याच गोष्टी नशिबात आपल्या मनासारख्या होत नसतात. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली म्हणजेच नवीन काहीतरी नवीन गोष्टीची सुरुवात झाली हे तुम्हाला माहितीच आहे. तर श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ तुम्हाला. तर छान अशी दिवसाची सुरुवात झाली आणि आज कुठेतरी बाहेर जायचं होतं मला, आणि ते कशासाठी आणि का आणि कुठे हे तुम्हाला शेवटपर्यंत पाहिल्यानंतर लक्षात येईल. तर संध्याकाळच्या टायमिंगला मी केसांना ऑइल वगैरे केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मला छान असे केसना वॉश करून घ्यायचे होते, जेणेकरून मला छान असं तयारसुद्धा होता यावं आणि जे मला हेअरस्टाईल वगैरे करायचं ना ते सुद्धा करता यावं. म्हणून ना इकडे मी छान असं केस मस्त वॉश करून घेतली, पण ओले होते केस त्यामुळे मला खूप सारे सतवत होती आणि माझ्याकडे ड्रायरसुद्धा नाही आहे बरं का. आणि हे ओले केस होते, कधी सुकतील आणि कधी मी हेअरस्टाईल वगैरे करेल आणि कधी साडी वगैरे घालून वेअर करेल साडी वगैरे आणि रेडी होईल असं मला झालेलं होतं. तर ऊन वगैरे होतं गच्चीवरती, पण मला काय वरती जायला सुद्धा वेळ नव्हतं, त्यामुळे इथे थोडंसं कपड्याने मी व्यवस्थित पुसून घेतली आणि नंतर फॅन वगैरे लावला, त्यामुळे लवकर सुकले जातील आणि माझे जे काही कामं वगैरे आहेत ना ते पण पटकन आवरले जातील त्यामुळे. तर कधीही मी केस ना वॉश केले ना त्यामध्ये कंघी वगैरे घालत नाही बरं का, कारण ओल्या केसामध्ये मला कंघी घालायला आवडत नाही. खूप दिवस झाले ना केस आता सुकवण्यासाठी कधीही कुठे जायचं म्हटलं ना खूप सारी घाई होत आहे. चाललंय माझं ड्रायर वगैरे घ्यायचं, पण काय प्राईसपासून असतात किंवा कुठली क्वालिटी चांगली आहे हे काय मला माहिती नाही आहे, त्यामुळं मी इतकं काही डीपमध्ये गेले नाही आहे. पण लवकरच मला एक ड्रायर घ्यायचा आहे, जेणेकरून ज्या काही गोष्टी आहेत माझ्या लवकर आवरल्या जातील आणि केस वगैरे माझे थोडेसे लॉंग असल्यामुळे ना लवकर काही सुकत नाही आहे, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतोय. तर छान अशी रेडी झाली मी आणि आता म्हटलं टिक्का वगैरे लावून घ्यावं, कारण पूजा वगैरे मला करायची होती ते सुद्धा मी करून घेतली आणि टिक्का वगैरे सगळं काही लावून घेतलं. राजला सुद्धीला स्कूलला सुट्टी होती म्हटल्यापेक्षा सुट्टी घेतलेली होती आज, कारण आम्हाला तिकडे जायचं होतं ना म्हणून. तर राजचं सुद्धा आवरून दिलं, त्यानंतर माझे कामं वगैरे ते सुद्धा आवरून घेतलं आणि आता मला जायचं होतं त्यासाठी आता मी रेडी होती. तर आता इतकं सगळं इकडे मी पसारा काढून घेतला. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे, तर आता पुढे बघा तुम्ही हे काय आहे. तर जे काही मला लागणार होतं ना ते सगळं साहित्य मी इकडं काढून ठेवलं आणि जे काही लागणार नव्हतं ते सुद्धा आता वरती निघालेलं, कारण काही भेटत नव्हतं ना त्यामुळे हे सगळी इकडं घाई गडबड झालेली होती. त्यामध्ये तर बायकांना कुठेही जाऊ दे, कामाला सुट्टी आहे असं कधी झालं का? नाही ना. मला किचनमधला पण सगळा राडा आवरावा लागला, त्यानंतर धुणी भांडी होते ते सुद्धा मला काम सगळे करावे लागले, ते सुद्धा करून घेतलं. बाकीचे पण दुसरे कामं होते, म्हटलं अगोदर जाऊन येऊयात, कारण लग्नाला जायचं होतं मला, त्यासाठी होत होता खूप सारा गोंधळ आणि घाई वगैरे. तर ते सगळं कामं मी बाजूला ठेवली आणि वेळ पाहिला तर टायमिंग झाला होता लग्नाचा, तर त्यामुळे म्हटलं आता आपण आवरून घेऊयात. तर केस पण छान सुकले होते, तर त्या पद्धतीने बघा जसे मला वाटली आणि पटकन होईल अशी मी हेअरस्टाईल इकडे करत होती. तर काही दिवसापूर्वी ना मला कमेंट सुद्धा आलेली होती की ताई तुमचे लॉंग केस आहेत आणि हेअरस्टाईल खूप सुंदर आणि छान आणि सिंपल असे असतात, तर ते कसं करता मला नक्की सांगा आणि व्हिडिओज वगैरे टाका. पण ते काही शक्य होत नाही आहे, पण हळूहळू ना मी माझ्या हेअरस्टाईलचे वगैरे किंवा मी माझं मेकअप कलेक्शन जे काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि पटकन इझिली आपल्याला आवडता येईल असं सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, सोपी टिप्स आणि सोप्या पद्धती. तर अशा पद्धतीने ना मी इकडे हेअरस्टाईल केली आणि या कलरचं इकडे ही साडी घातलेली होती. खूप दिवस झाली ही साडी मी काही वेअर केलेली नव्हती. लास्ट टाइम एक ओपनिंगसाठी गेलेली होती ना तेव्हा त्या ओपनिंगलाच मी ही साडी वेअर केलेली होती. तर आता हे वरती होती आणि पटकन मला इझिली घालता पण येईल, त्याच्यामुळे हे वेअर केली मी. आणि हे जे फ्लावर्स आहे ना माझ्याकडे कुठल्या पण साडीवरती मी पटकन वेअर करते, कारण ना गजरा वगैरे इझिली काही अवेलेबल होत नाही आणि लग्नासाठी वगैरे निघालो ना आपण तेव्हा गजरा वगैरे असेल तर छान अशी साडी वेअर केलो ना त्यावरती गजरा वगैरे खूप सुंदर दिसतो, पण ऐन वेळेला आपल्याकडे गजरा वगैरे काही अवेलेबल होत नाही, त्यामुळे मी असे फ्लावर्स ठेवत असते जेणेकरून आपल्याला पटकन साडीवरती वेअर करता यावं आणि दुरून पाहिलं ना ते ओरिजिनल फ्लावर्स आहे का काय असं होतं. तर त्यामुळे हे फ्लावर्स आहे माझ्याकडे, मी नेहमी हे यूज करते आणि मला हे खूप आवडतं.
तर त्यानंतर असं सिंपल असं सेट मी वेअर केला. त्यानंतर त्याच्यावरतीच ते कानातले होते, ते पण आलेले होते, ते पण वेअर केलं मी आणि असा माझा फायनल इकडे लूक झालेला आहे. तर चला जातोय आता आम्ही लग्नासाठी. टायमिंग झालेला होता, त्यामुळे काही मी घाईगडबडीमध्ये निघाले. जितकं होईल तितकं तुम्हाला शक्य व्हिडिओ घेतला घरचा. तर चला आता आम्ही जातोय. आता इथून पुढचा व्हिडिओ जे आहे ना ते कंटिन्यू करा, कारण टायमिंग झाला आहे त्यामुळे जास्त काही नाही करता येणार. पण माझा लूक सांगा मला कसा झाला आहे तो. साखरेचं बनवलेले वाटी वाटी सगळं काय ते वस्तू बनवलेलं साखरेचं पाहिजे असतं साखर. तर आता लग्न म्हटलं की तुम्हाला माहिती, लग्न म्हटलं की सगळा संसार आला. मुलीला छोट्या मोठ्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण देत असतो. तर अशा पद्धतीने इकडे आपण त्याला रुखवत असं म्हणू शकतो. सगळ्या गोष्टी पापड वगैरे किंवा भांडे, काही जे लोणचे, काही ज्या गोष्टी असतात ना तिथून देतात. तर कोणी काही गोष्टी स्किप करून सुद्धा रुखवत दिलं जातं. तर इकडे छान असं बघू शकतो तुम्ही, रुखवत म्हणजेच भांडे वगैरे हे सगळं काही ठेवलेलं होतं. आणि साखरेचं रुखवत आजकाल खूप कमी प्रमाणामध्ये कुठे आपल्याला पाहायला भेटतंय. तर ज्या जुन्या आपल्या आजी वगैरे किंवा आई असतात ना, ते हाताने साखरेचं रुखवत वगैरे बनवत होती. त्यामध्ये सगळं म्हणजे ताट वगैरे या सगळ्या गोष्टी, वाटी वगैरे किंवा तांब्या या सगळ्याच्या संसारात लागणाऱ्या काही 5 भांडे असतात ना, ते साखरेच्या ह्याच्याने बनवलेलं असायचं. तर आता रेडीमेड सुद्धा बनवलेलं आपल्याला भेटत आहे. तर जे काही जुने आपल्या आजी वगैरे आहेत त्या लोकांना येते, पण आता खूप कमी प्रमाणामध्ये कोणाला बनवता येतं. तर कोणाला बनवत येत असून सुद्धा आपण ते रेडीमेडच घेऊन येतो. पण हे जे आहे ना रीतिरिवाज किंवा परंपरा वगैरे पण हे चालत आलेली आहे. आणि हे ज्या गोष्टी आपल्याला अशा रुखवतामध्ये वगैरे किंवा आपण लग्नाला वगैरे कुठे जातो ना तेव्हा बघायला भेटतात. तर खरंच खूप छान वाटतं बरं का. मम्मा आवडते? हो. किती आवडते? खूप आवडते. नवीन मम्मा आणायची तुम्हाला? का बरं? का बरं मारते नवीन मम्मा? मी पण मारते ना. पण केल्यानंतर कोणती मम्मा पाहिजे? लग्न किंवा शुभ कार्य कुठलंही काम म्हटलं की रीतिरिवाज किंवा परंपरा जे काही चाललेल्या असतात ना त्या पिढ्यानपिढ्या पुढे चाललेल्या असतात. आणि त्याचे अनुभव किंवा त्या गोष्टी आपण पाहतो ना तेव्हा आपल्याला आणखीन थोडंसं छान वाटतं. आणि जेव्हा पण त्या गोष्टी आपण नंतर कुठे दुसरीकडे जातो ना तर तेव्हा आपल्याला लक्षात येतं की यावेळी हे केलं जातं किंवा ह्यावेळी हे काम केलं जातं. तर आता इथे झालं होतं अक्षदाचा टाईम वगैरे. ज्यांना कोणी अक्षदा भेटलेल्या नाही आहे त्यांनी सर्वांनी अक्षदा घ्या असं सांगितलेलं होतं. मी माझ्या हातामध्ये पाहिलं, मला माहिती होतं की माझ्याकडे काही अक्षदा नाही आहे.
तर मी हात असं पुढं केलं तेव्हा माझ्याकडे अक्षता नव्हता, म्हणून इकडे मला दिलं आणि राजचं चाललेलं होतं मम्मा ते मला खेळण्यासाठी दे. तर मी त्याला सांगितलं की बाळा हे खेळायची गोष्ट नसते, तेव्हा तिथे शुभमंगल सावधान असं बोलतात ना, तेव्हा आपल्याला हे अक्षता तिथे टाकायचं असतो. तर माझं बघून राजनं सुद्धा ते केलं आणि काही गोष्टी अशा बाहेर गेल्यानंतर त्याला मी शिकवत असते ना तेव्हा मला खरंच खूप छान वाटत असतं बरं का. कारण तो प्रश्नच इतके सगळे करतो की मम्मा हे अक्षता कशासाठी आहे, आता हे काय करायचं, हे सगळं त्याचं असतं आणि त्याला दिले जाणारे माझे उत्तर. त्यामुळे आणखीन मी थोडी मोटिवेट होते आणि माझ्यामुळे तेव्हा या सगळ्या गोष्टीमुळे राजला काहीतरी नवीन कळतं. त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतं. आपली मुलं बाहेर गेल्यानंतर नवीन काहीतरी शिकतच असतात. तर चला, लग्नाचा टाईम झालेला आहे, आता आपण लग्न लावून घेऊयात. तिथून येते का तुला? तिथून घे जा. जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. सर्वांनी जेवण करून जायचं आहे. जेवणाची सोय केलेली आहे. आता केलं आपण कसं चला तर मग खूप छान अशा पद्धतीने इकडे लग्न पार पडलेलं आहे. अगोदर लेडीज जेवण करायचं असं सांगितलेलं होतं, पण म्हटलं नंतर करावं, पण त्यांनी सांगितलं की अगोदर जेवण करा. माझ्या बाजूला एक छान अशी डॉल बसलेली होती, ती माझ्यासोबत गप्पा मारत होती. तर बघून घ्या, अशा पद्धतीने हे लग्न झालं. आता तुम्हाला नवरा नवरी शेवटी दाखवणार आहे.
तर मग माझ्या मैत्रिणींनो आणि माझ्या फॅमिलींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि जो माझा हा लुक केला आहे ना सिम्पल आणि सोबर, तो सुद्धा कसा वाटला सांगा बरे का. तर आता स्टेजवरती गिफ्ट वगैरे आणलेलं होतं, ते सगळं काही घेऊन जायचं होतं, पण स्टेजवरती खूप घाई गोंधळ वगैरे चालू होतं. तर म्हटलं आपण घरचेच आहोत, तर आपण इतका घाई गोंधळ नाही करायला पाहिजे. शेवटी आपण फोटोज वगैरे काढूयात. तर नवरीने आणि नवरदेवाने आम्हाला स्टेजवरती बोलवलेलं होतं, पण आम्ही काही गेलेलो नव्हतो, कारण खूप सारी घाई गोंधळ चालू होती. मी निवांत शांत अशी बसून राहिलेली होते. मी म्हटलं होऊ दे सगळ्यांचं, नंतर मी शेवटी येईल आणि मी शेवटी फोटोज वगैरे काढेल. तर त्यानंतर इतकं चालू होतं त्यांचं फोटोशूट वगैरे, म्हणजे थोडेसे फोटो, आणि खूप सारी फॅमिली फ्रेंड सर्कल आलेलं होतं त्यांचं, ते सुद्धा इकडे फोटोज वगैरे काढत होते. मग आमची झाली शेवटी भेट त्यांना. हरि ओम मांगलाय स्वाहा। तर अशा पद्धतीने हे लग्न खूप छान पद्धतीने पार पडलं. स्टेजवरती गेली मी गिफ्ट वगैरे देण्यासाठी, पण तेव्हा काही फोटोज किंवा व्हिडिओ घेणं शक्य झालेलं नाही आहे, कारण तिथे कोणीच नव्हतं, सगळे लहान मुलं होते आणि लेडीज वगैरे, त्यामुळे मी काय कोणाकडे फोन दिला नाही. पण खूप छान पद्धतीने लग्न पार पडलं. आशीर्वाद सगळ्यांनी त्यांना दिले. तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. सॉरी मी तुम्हाला यामध्ये नवरा नवरीचा काही व्हिडिओ नाही दाखवू शकली.